मित्र हो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट नींद.ॲपला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता. या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स. ती तुम्हाला झोप येण्यासाठीच मदत करतील आणि शांत झोपेचा सुखद अनुभव देतील. नमस्कार. मी मैत्रेय. तेव्हा मात्र इंद्रायणी त्याच्या पायाजवळ जाऊन बसली आणि आपले हात त्याच्या मांडीवर ठेवत म्हणाली, एवढी घाई करायचं कारण नाही हं. आज राहू द्या ते पत्र. उद्या सकाळी ठरवू काय करायचं ते. नाही. पण अंबिका उसळून म्हणाला, नाही, आता क्षणभर थांबण्यात अर्थ नाही. इंद्राणी म्हणजे तिच्या आजोबांच्या हृदय सरोवरात फुललेलं एकमात्र फूल. तिला त्यांच्याकडून भरपूर प्रेम मिळालं होतं. तसंच नकळत त्यांचे विचारही तिच्या मनावर बिंबवले गेले होते. मुकुंद बाबूंच्या कुटुंबाबद्दल तिच्या आजोबांना फार श्रद्धा आणि निष्ठा होती. तेवढी इंद्राणीत उतरली नसली तरी मालकाच्या हितासाठी वेळोप्रसंगी जीव द्यावा लागला तर द्यायचा. ते आपलं कर्तव्यच आहे, अशी तिची ठाम समजूत होती. पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया. आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा. अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा. आता हळूवारपणे आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सगळे विचार, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सगळ्या सकारात्मक, नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका. चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या. आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे, घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे, घशाद्वारे, नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय. अजून शांत.
तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होत आहे. मन, शरीर तणावमुक्त होत आहे. सारा आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालाय. सारा आसमंत प्रसन्न आणि शांत झालाय. तिचा नवरा शिकला होता, वकील होता, मानानं जगू शकत होता. या नोकरीवर त्याचं जीवन अवलंबून नव्हतं. तरी सुद्धा त्याच्याही मनावर इंद्राणीप्रमाणेच काही संस्कार झाले होते. म्हणूनच अतिशय समाधानानं तो विनोदकडे नोकरी करत होता. नयनतारेनं अपमान केला होता हे खरं, तरी अंबिकानं लगेच विनोदची नोकरी सोडावी असं इंद्राणीच्या मनात येणं शक्यच नव्हतं. ती अतिशय गोडीनं हळूच म्हणाली, पण ह्यात विनोद बाबूंचा काहीच दोष नाही. त्यांच्या बायकोवरचा राग त्यांच्यावर कशाला काढायचा? कशाला भांडायचं त्यांच्याशी? तिचं बोलणं ऐकताच अंबिका खो खो हसायला लागला. स्वतःचा घाईघाईनं घेतलेला निर्णय त्याला अगदी पोरकट आणि हास्यास्पद वाटला. तो म्हणाला, तुझं बरोबर आहे, पण ते मालक असोत नाहीतर आणखी कुणी, तू पुन्हा त्यांच्याकडे जायचं नाहीस. त्या दिवशीचं वादळ इथंच शमलं. वातावरण निवळलं. घर पुन्हा हसायला लागलं. नवऱ्याच्या प्रेमात इंद्राणी बाहेर झालेला अपमान पार विसरून गेली. आपल्या जमीनदारीचा सर्व भार अंबिकावर सोपवून विनोद मोकळा झाला होता. बायकोवर पूर्ण विश्वास असला की पुरुषाचं तिच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. विनोदचं त्याच्या जमिनीच्या बाबतीत तसंच घडत होतं. जमीनदारीतून मिळणाऱ्या पैशाची पूर्ण खात्री होती. त्याबद्दल विनोदला आता कुतूहल किंवा काळजी उरली नव्हती. पण हल्ली विनोद झटपट पैसा मिळवण्याच्या मागे लागला होता. नाना लोकांच्या सल्ल्यावरून तो नाना उद्योग करायला पाहत होता. कधी ठरवायचा की आजूबाजूची सगळी बाभळीची झाडं घेऊन बैलगाडीची चाकं तयार करायची, तर कधी सुंदरबनातील मधाची पोळी ताब्यात घेऊन मध काढायचा. कोणाच्या तरी सांगण्यावरून पश्चिमेकडच्या रानातील हिरड्याची झाडं घेऊन हिरड्याचा व्यापार करण्याचाही बेत त्याने एकदा आखला होता. त्याला म्हणे हिरड्याच्या व्यापारात स्वतःची मक्तेदारी स्थापायची होती. अर्थात हे सगळं चोरून चालायचं. कारण आपले बेत ऐकून लोक आपल्याला हसतील, आपली टर उडवतील अशी त्याला भीती वाटायची. अंबिकाला तर तो जरा घाबरायचाच. विनोदचे हे उद्योग म्हणजे पैशाची उधळपट्टी आहे असंच अंबिका म्हणेल ह्याची त्याला खात्री होती. एरवीही तो अंबिका समोर संकोचायचा. त्याच्याकडे पाहून वाटायचं की मालमत्ता अंबिकाच्याच मालकीची आहे आणि नुसतं गप्प बसून राहण्यासाठीच अंबिका विनोदला वर्षाकाठी काही पैसे देतो. बौभाताच्या दुसऱ्या दिवसापासून नयनतारेनं नवऱ्याचे कान भरायला सुरुवात केली. तुम्ही स्वतः काही सुद्धा लक्ष देत नाही. अंबिका जे देतो ते घेऊन गप्प बसता. इकडे काय नुकसान होतंय ते कुणाच्याच कसं लक्षात येत नाही. तुमच्या मॅनेजरच्या बायकोच्या दागदागिन्यांसारखे दागिने आपल्या घरानं कधी पाहिलेत? एवढे दागिने तिच्याकडे आले कुठून? आणि एवढा दिमाग कशाच्या जोरावर? इत्यादी इत्यादी. इंद्राणीच्या दागिन्यांचं वर्णन नयनतारेनं तिखट मीठ लावून केलं. इंद्राणी दाशीपाशी जे काही बोलली तेही वाढवून सांगितलं. विनोद अगदी लेचापेचा होता.
कोणावर तरी अवलंबून राहायची त्याची सवय होती. एकट्यानं काही करून दाखवण्याची किंवा एखादा निर्णय घेण्याची धमक त्याच्यात नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे तो हलक्या कानाचा होता. मॅनेजर चोर आहे या गोष्टीवर त्याचा लगेचच विश्वास बसला. त्यानं प्रत्यक्ष चोरी करताना पाहिलं नसल्यानं तो कल्पनेनंच फार भयंकर चित्र रंगवायला लागला. पण मॅनेजरची चोरी कशी पकडावी हे मात्र त्याला कळत नव्हतं. उघडपणे अंबिकाला काही बोलण्याचा धीर होत नव्हता. त्यामुळे त्याला अडचणीत सापडल्यासारखं झालं. अंबिकाचा वर चष्मा त्याच्या हातखालच्यांनाही सहज होत नसे. तेही मनातून त्याचा राग करत, विशेषतः रामाचरण. कारण नात्याचा विचार केल्यास अंबिकानं त्याला बरोबरीनं वागवायला पाहिजे असं त्याला वाटत असे. केवळ द्वेषापोटी तो आपल्याला वरची जागा देत नाही अशी रामाचरणची ठाम समजूत होती. रामाचरणचा असा सिद्धांत होता की त्याच्यात सध्या जरी योग्यता नसली तरी वरचा हुद्दा मिळाल्यावर आपोआपच योग्यता येईल. रामाचरणच्या मते मॅनेजरचं काम म्हणजे अगदी क्षुल्लक काम, पूर्वीच्या काळातील रथावरच्या झेंड्यासारखं. नमस्कार मित्रांनो, तुमच्या या धावपळीच्या आयुष्यात शांत आणि गाढ झोप किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहिती आहेच. झोपेचा थेट परिणाम तुमच्या उद्याच्या दिवसावर होतो याचीही तुम्हाला जाणीव आहे. तुमच्या रात्रीच्या झोपेचा अनुभव सुखद करण्यासाठी आमच्या स्लीप स्टोरीज बरोबर आम्ही आमचं पहिलं प्रोडक्ट घेऊन आलो आहोत, स्लीप गमीज. या गमीज शुद्ध शाकाहारी आहेत आणि त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या स्लीप गमीज विकत घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या shop.neend.app या वेबसाईटला नक्की भेट द्या. घोड्यांनी धावून धावून मरायचं आणि ह्यानं फक्त रथाबरोबर मजेत डोलत राहायचं. याआधी जमीनदाराच्या कामासंबंधात विनोदनं कधीच चौकशी केली नव्हती. फक्त त्यानं काढलेल्या नव्या नव्या धंद्यांसाठी पैशाची गरज लागली की तो खजिनदाराला बोलावून घेऊन तिजोरीत किती पैसे आहेत ते विचारायचा. अर्थात हे सर्व चोरून चालायचं, मग कचरत पैसे मागायचा. जणू ते पैसे परक्याचे होते. खजिनदार त्याची सही घेऊन पैसे द्यायचा. त्यानंतर काही दिवस विनोद अंबिकाचं तोंड चुकवायचा, त्याला टाळायचा. यामुळे अंबिका मात्र अडचणीत सापडायचा. कारण जमीनदाराचा वाटा एकदा त्याला दिल्यावर उरलेल्या पैशातून त्याला नोकर चाकरांचे पगार द्यायचे असायचे. शिवाय साराही भरावा लागायचा. तिजोरीतील पैसे दुसरीकडे खर्च झाल्यास फार अडचण व्हायची. पण पैसे काढून घेताच विनोद चोरासारखा वावरायचा. त्याच्यासमोर यायचाच नाही. मग त्याला विचारणार तरी कसं? पत्राबित्रांचाही काही उपयोग होत नसे, कारण विनोद अशा गोष्टींना दादच देत नसे. विनोद फारच घोटाळा करायला लागला तेव्हा नाईलाजानं तिजोरीची किल्ली अंबिकानं स्वतःजवळ ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे विनोदला पैसे मिळेनासे झाले. मालक असूनही नेभळत असल्यानं आपला अधिकार गाजवायची हिंमतही त्याच्यात नव्हती. पण एवढं सगळं करूनही अंबिका पैसे वाचवू शकला नाही. असं कसं झालं? अंबिकाच्या कडकपणामुळे विनोद चिडला. नेमकं याच वेळेला नयनतारेनं त्याला अंबिकाबद्दल खोटं नाटं सांगितलं.
झालं. विनोद बिथरला. एकेका नोकराला बोलावून चौकशी करायला लागला. रामाचरणनं संधी साधली. तो विनोदचा मुख्य हेर बनला. गौरीकांतांच्या कारकिर्दीत दिवाणजी शेजारच्या जमीनदाराच्या जमिनीत गडबड करून जमीन लाटत. ते हे सर्व बिनदिक्कत करत. त्यांना यात काही गैर वाटत नसे. आपल्या धन्याला फायदा झाला म्हणजे पुरे. पण अंबिकाला हे मान्य नव्हतं. उलट तंटा बखेट्याची वेळ आल्यास तो समजुतीनं मिटवत असे. रामाचरणनं ही गोष्ट मालकांच्या लक्षात आणून दिली. अंबिका इतर जमीनदारांकडून लाच घेऊन विनोदचं नुकसान करतोय असं त्यानं विनोदच्या मनात भरवून दिलं. रामाचरणचा खरंच तसा विश्वास होता. अधिकार हातात असलेला खाल्ल्याशिवाय राहीलच कसा? अशा रीतीनं विनोदच्या संशयाच्या आगीला फुंकर घातली गेल्यानं ती अधिकच भडकली. पण प्रत्यक्ष काही करण्याचं धैर्य त्याच्यापाशी नव्हतं. तो 2 गोष्टींमुळे माघार घेत होता. पहिली म्हणजे अंबिकाला तोंड दाखवायला तो घाबरत होता, आणि दुसरी म्हणजे आपल्या सर्व कारभाराची इत्यंभूत माहिती असल्यामुळे आपण अंबिकाच्या विरुद्ध काही कारवाई केल्यास तो आपलं बरं वाईट करेल अशी त्याला भीती वाटत होती. अखेर नयनतारा आपल्या नवऱ्याच्या या कचखाऊ स्वभावावर चिडली आणि तिनं परस्पर अंबिकाला बोलावून घेतलं. अंबिका आत येताच पडद्या अडूनच तिनं सांगून टाकलं, तुम्हाला यापुढे कामावर ठेवणं शक्य नाही. रामाचरणला सर्व हिशेब देऊन जा. आपल्या विरुद्ध कारवाया सुरू आहेत याची कल्पना अंबिकाला होतीच. त्यामुळे नयनतारेच्या बोलण्याचं त्याला नवल वाटलं नाही. त्यानं ताबडतोब विनोदला विचारलं, आपण मला कामावरून कमी केलंय का? विनोद गडबडला, नाही, मुळीच नाही. माझ्यावर संशय घेण्यासारखं काही घडलंय का? विनोद ओशाळला, नाही. नयनतारेच्या बोलण्याचा उल्लेख अंबिकानं टाळला. तो घरी आला, पण त्यानं इंद्राणीलाही काही सांगितलं नाही. असेच काही दिवस उलटले. अंबिका आजारी पडला. ताप फार नव्हता, पण अशक्तपणा बराच असल्यानं तो कचेरीत जाऊ शकला नाही. ती वेळ कामाची होती. अनेक कामं बाकी होती. सारा भरायचा होता. त्यामुळे एके दिवशी सकाळीच अंबिका कामावर हजर झाला. तो असं अचानक येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. सर्वच जण त्याला घरी परत जाण्याचा आग्रह करायला लागले. म्हणायला लागले की एवढा अशक्तपणा असताना कामावर येण्याची गरजच काय? अंबिकानं त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो आपल्या डेस्कजवळ जाऊन बसला. तेव्हा त्याच्या हाताखालचे लोक गडबडले. उगाचच कामात गढून गेल्याचं ढोंग करायला लागले. अंबिकानं डेस्क उघडलं. त्यात एकही कागद नव्हता. त्यानं सगळ्यांकडे पाहून विचारलं, हे काय? सगळ्यांना माहीत असूनही सगळ्यांनी आश्चर्याचा धक्का बसल्याचं नाटक केलं. हे काय? कागदपत्र कुठे गेली? चोरानं नेली की भूतानं? कुणाला काहीच सांगता येईना. तेव्हा रामाचरण म्हणाला, अरे, माहीत नसल्याचं नाटक पुरे. मालकांनी स्वतःच सर्व कागदपत्र काढून नेली तपासून बघण्यासाठी. अंबिकाच्या तोंडातून शब्द फुटेना. तो अतिशय संतापला होता. त्यानं फक्त एवढंच विचारलं, का? कशासाठी? रामाचरण काम करता करता वर न पाहताच म्हणाला, ते मी कसं सांगू? अंबिका आजारी असताना रामाचरणच्या सांगण्यावरून विनोदनं अंबिकाच्या डेस्कची दुसरी किल्ली तयार करून घेतली होती आणि अंबिकाच्या प्रायव्हेट डेस्कमधून सर्व कागदपत्र तपासून पाहण्यासाठी काढून घेतली होती.
धूर्त रामाचरणनं ही गोष्ट मोठ्या खुबीनं अंबिकाला सांगितली. अंबिकानं थरथरत्या हातानं डेस्क बंद केलं आणि तो विनोदकडे गेला. पण तो आल्याचं कळताच विनोदनं डोकं दुखत असल्याचं सांगून त्याला भेटायचं टाळलं. मग मात्र अंबिका घरी गेला आणि थकलेलं अशक्त शरीर त्यानं बिछाण्यावर लोटून दिलं. त्याला असं लवकर येऊन झोपलेलं पाहताच इंद्राणी घाईघाईनं त्याच्याजवळ आली आणि तिनं ममतेनं प्रेमानं त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला. आज मात्र जे घडलं ते सर्व त्यानं इंद्राणीला सांगून टाकलं. मग अचल चपला अचल राहणं शक्यच नव्हतं. ती संतापली. तिची छाती भात्यासारखी खाली वर व्हायला लागली. तिच्या मोठ्या मोठ्या काळ्या भोर डोळ्यातून ठिणग्या उडायला लागल्या. माझ्या नवऱ्यासारख्या सज्जन माणसाचा असा अपमान, प्रामाणिकपणाचं हेच का फळ? इंद्राणीनं तोंडातून चकार शब्द काढला नसला तरी तिचा राग अनावर झालाय हे स्पष्ट दिसत होतं. तिची ही स्थिती पाहून अंबिकानं आपला राग आवरला. तो शांत झाला. देवीच्या कोपापासून पाप्याला सोडवण्यासाठी इंद्राणीचा हात हलकेच हातात घेऊन अंबिका म्हणाला, विनोद अगदी पोरकट आहे, त्यातून भित्रा. लोकांचं ऐकतो आणि तसाच वागतो. अंबिकाचं हे बोलणं ऐकताच इंद्राणीनं आपले दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती टाकून त्याला छातीशी आवळून घेतलं. तिचे डोळे वाहायला लागले. जणू काही जगातल्या सर्व अन्यायांपासून, सर्व अपमानांपासून आपल्या आवडत्या माणसाला ती वाचवायला पाहत होती. आपल्या हृदय मंदिरात सुरक्षित ठेवू पाहत होती. आता मात्र विनोदची नोकरी सोडायचीच असं अंबिकानं पक्क ठरवलं. त्याला आता अडवणं कोणालाच शक्य नव्हतं. पण इंद्राणीचं मन या निर्णयामुळे काही शांत झालं नाही. मालकाला अंबिका नकोच होता. मग काम सोडल्यानं मालकाला कशी काय शिक्षा होणार होती? नोकरी सोडायची ठरताच अंबिकाचं मन मात्र एकदम शांत झालं. इंद्राणीनं वरून दाखवलं नाही तरी आतून ती रागानं धुमसत होती. उपसंहार. अंबिकाचा नोकर घाईघाईनं आत आला आणि त्यानं वाड्यावरून बाबूंचा खजिनदार अंबिकाला भेटण्यास आल्याचं सांगितलं. अंबिकाला वाटलं की विनोदला स्वतःला सांगणं जड वाटत असावं, म्हणून त्यानं खजिनदाराबरोबर नोकरी सोडण्याबद्दल निरोप पाठवला असावा. त्यानं स्वतःच घाईघाईनं राजीनामा लिहिला आणि बाहेरच्या बैठकीत बसलेल्या खजिनदाराच्या हातात दिला. पण खजिनदार त्याकडे लक्ष न देता इतकंच म्हणाला, सगळा निकाल लागला बघा. का? काय झालं? अंबिकानं गोंधळून विचारलं. त्याचं असं झालं होतं की अंबिकानं चावी आपल्यापाशी ठेवायला सुरुवात केल्यामुळे विनोदला तिजोरीतून हवा तसा पैसा काढता येईना. तेव्हा विनोदनं कर्ज काढायला सुरुवात केली. एकामागून एका धंद्याचे दिवाळे वाजायला लागल्यावर शहाणपण सुचण्याऐवजी विनोदला उलटा जोरच चढला. कर्ज फेडण्यासाठी त्यानं नाना उपाय केले. त्यामुळे तो गळ्यापर्यंत कर्जात बुडला. अंबिका आजारी असताना विनोद न होता नव्हता तो सारा पैसा काढून घेतला. बांका गाडी परगणा बरेच दिवसापासून शेजारच्या जमीनदाराकडे गहाण होता. त्या जमीनदारानं चालाखी केली.
पैशासाठी तगादा लावला नाही, त्यामुळे बरंच व्याज वाढलं. व्याज बरंच झाल्यावर आता योग्य वेळ आली आहे असा विचार करून तो आता डिक्री करण्याचा प्रयत्नात होता. खरं संकट हेच होतं. ही सर्व हकीकत ऐकताच अंबिका काही वेळ अवाकच झाला. मग विचार करून खजिनदाराला म्हणाला, आता मला काही सुचत नाहीये, उद्या काय ते पाहूया. खजिनदार निरोप घेऊन परत जायला निघाला तेव्हा अंबिकानं आपला राजीनामा परत घेतला. इंद्राणीला सर्व तपशीलवार सांगून अंबिका म्हणाला, विनोद असा अडचणीत सापडला असताना मी राजीनामा देणार नाही. इंद्राणी बराच वेळ पुतळ्यासारखी बसून राहिली. तिच्या मनात द्वंद्व चाललं होतं. ते तसंच दाबून स्वतःचा विरोध बाजूला ठेवून सुस्कारा टाकत ती म्हणाली, नाही, आता नोकरी सोडून चालणार नाही. पैसा जमवण्यासाठी धावपळ सुरू झाली, पण एवढा पैसा आणायचा कुठून? अंबिकानं विनोदला सल्ला दिला की नयनतारेचे दागिने मोडावेत. याआधीही धंद्यासाठी पैसा उभा करण्याकरता विनोदनं नयनतारेकडे दागिने मागितले होते, पण नयनतारेनं त्याला भीक घातली नव्हती. आताही त्यानं बरीच गयावया केली, पण नयनतारा आपले दागिने द्यायला तयार झाली नाही. तिनं विचार केला की सर्वच गमावलंय. एकमात्र दागिनेच राहिलेत, ते देऊन चालणार नाही. पैसा उभा राहत नाही हे कळल्यावर इंद्राणीला सुडाच्या भावनेनं गुदगुल्यात झाल्या. ती अंबिकाला म्हणाली, तुमचं कर्तव्य तुम्ही केलंय, आता शांत राहा. जे व्हायचं ते होऊ द्या. आपला अपमान झाला म्हणून ही रागवलीये आणि तो राग आतल्या आत अजून धुमसतोय हे अंबिका उमजला. त्याला हसू आलं. संकटात सापडल्यावर विनोद एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याच्यावर विसंबला होता. अंबिकाला खरोखरच त्याची दया येत होती. आता विनोदला सोडणं शक्य नव्हतं. अंबिकानं आपली मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभारायचं असं ठरवलं. पण इंद्राणीनं तसं करण्यास कडाडून विरोध केला. ती म्हणाली, माझी शपथ, असं काही करायचं नाही. अंबिकाला काय करावं ते सुचेना. त्यानं तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती. अखेर नाईलाजानं तो गप्प झाला. तेव्हा इंद्राणीनं लोखंडी पेटीतून आपले सगळे दागिने काढले आणि नवऱ्याच्या पायापाशी नेऊन ठेवले. तिच्या चेहऱ्यावर मंद हसू होतं. इंद्राणी आजोबांची एकुलती एक लाडकी नात होती, त्यामुळे त्यांच्याकडून तिला भरपूर दागिने मिळाले होते. अंबिकाही उधळा नव्हता. त्याचा पैसा इंद्राणीनं दागदागिन्यांच्या रूपानंच साठवून ठेवला होता. ते सर्व धन नवऱ्यापुढे ठेवून ती म्हणाली, माझ्या आजोबांनी दिलेलं दान हे दागिने देऊन सोडवूया आणि पुन्हा मालकांनाच दान करूया. तिनं ओले झालेले डोळे मिटले. तेव्हा पांढरे विरळ केस असलेले, गोरे, देखणे, तेजस्वी, धीराचे, शांत, प्रेमळ, सरळ मनाचे आजोबा आपला थंड प्रेमळ हात तिच्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद देतायत असा तिला भास झाला. बांका गाडी परगणा पुन्हा विनोदकडे आला.
तेव्हा त्या आनंदाप्रित्यर्थ आयोजलेल्या मेजवानीला आपली प्रतिज्ञा मोडून निरलंकार इंद्राणी गेली. तेव्हा पूर्वीचा सल ती पार विसरून गेली होती.